एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तू काशी मला सांग, ती बारकी चिल्ली पिल्ली ती कधी असतात आपल्या बरोबर? म्हणजे कोणीच नाहीये इथे? कोणीच नाही? हा मग मी ना आता मस्त काय काय माऊ डिस्टर्ब करून घाण वास येतो एक तर काहीतरी तो घाण. बघा बघा. शी आहो आहो यमीचे बाबा, मला गजरा माळून द्या ना. हे बघ, मला आता अजिबात वेळ नाहीये. मी सॉलिड बिझी आहे. म्हणजे उद्या जे महत्वाचं काम करायचं ते त्या कामाचा मी आता विचार करतोय सगळं. मग प्लीज. मग मी माळू गजरा? तुला आवडत असेल तर माळ. नको काय मला आवडलं काय झालं? काहीतरी बडबडू नका. बघा कशी दिसतेय, कशी दिसतेय मी गजरा माळून. अहो हे बघा, मला खरंच आता वेळ नाही. पण मी एवढा गजरा बिजरा माळलाय, मला सांगा उद्या काय आहे? हे बघ, उद्या खूप काम आहेत मला. म्हणजे उद्या एवढी काम आहेत की समोर बिबट्या आला ना तरी मी म्हणेन हे बाबा आता मला अजिबात वेळ नाही. तुला काय खायचं ते उद्या खा, नाही तर हिला खा. आणि समजा मी उद्या असा गजरा बिजरा माळून तुमच्या समोर आले तर? भाऊ तू घाबरू नको. मला स्वप्न पडतात विचित्र. अहो मला सांगा ना, खरंच तुमच्या लक्षात नाहीये उद्या काय येते? अरे अरे देवा, अरे मी कसं काय विसरलो हे? तेच वाटतंय मला. म्हणजे कमाल झाली. अरे उद्या मोबाईलचं बिल भरायचा शेवटचा दिवस मी विसरलो म्हणजे काय? अरे नाही 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 माऊ माऊ, उद्या मला तू 5 वाजता नाही तू 4 वाजताच उठव. गदा गदा हलव पण उठव. मला 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 उद्या बिल भरलंच पाहिजे. उठव म्हणजे आता तुम्ही झोपताय? झोपलो. मीच मूर्ख आहे. मी दरवर्षी अपेक्षा ठेवते. मला माहितीये पदरी निराशा असणार आहे, तरीही दरवर्षी मला वाटतं तुमच्या लक्षात असेल, तुम्ही मला एखादी साडी किंवा काहीतरी कानातलं वगैरे आणाल. पण नाही, तुमचं प्रेमच नाही उरलं हल्ली माझ्यावर. आता माऊ अशी हाक मारताना ती सुद्धा आपली सवय झाली म्हणून त्यातही काही प्रेम नाही. झोपून गेले. अहो आता कशाला? घे ना. 12 वर्ष झाली आहेत. हॅपी अॅनिव्हर्सरी. म्हणजे तुमच्या लक्षात होतं? अगं तुझा धाकच एवढा असतो की लक्षात ठेवावंच लागतं. घे घे घे. म्हणजे माझ्यासाठी हे गिफ्ट आणलं ते धाकाने? मग उद्याची सुट्टी कॅन्सल करू का? तुम्ही हे राहिलं, तुम्ही उद्या सुट्टी घेतली आहे धाकाने? हो, तुझ्या डोळ्याच्या धाकानं, तुझ्या हाताच्या चवीच्या धाकानं आणि तुझ्या गालावरच्या खड्ड्याच्या खळीच्या धाकानं. शिखाली बघ तुझ्या काय मी काय सांगा ना काय आहे? उशी अय्या, अहो काय तुम्ही साडी आणली आहेत माझ्यासाठी? अगं वर्षातनं एखादा दिवस असतो तो साजरा करायचा असतो. तुम्ही किती चांगले आहात. थँक्यू. माहिती काय ना मला दिली केवढी 2-2 गिफ्ट 12 वर्ष.
तिला खूप बरं वाटलं तू आलास तिला भेटायला ते. काय झालंय गणेशा? काय नाही. ऐक ना, मला ना अबीरनी ना खूप एक मस्त थॉट दिला आज. मी एक सांगितले त्याचा अनुभव. तो असं म्हणाला की आपण ना बरेचदा आपल्याला आतून जे वाटतं ना ते बोलत नाही किंवा करत नाही, त्यामुळे आपल्याला खूप त्रास होत राहतो. काय झालंय गणेशा? तुझ्याबद्दल पण खूप छान बोलत होता अबीर. आगाऊ वाटला ना तुला? आहे, आगाऊ आहे. मला पण वाटलं होतं, म्हणजे खरंच आहे आगाऊ. पण अरे आत्तीसाठी त्यांनी केलं ना जरा, म्हणून मला थोडंसं सॉफ्ट कॉर्नर. बाकी काही नाही. खूप कौतुक करतेस अबीरचं. अबीरने सॉलिड सॅलड केलं होतं, अबीरने राईस केला होता. गणेशा, मी फक्त एक ओळ म्हणाले की अबीरनी सॅलड आणि राईस केलं. तुला काय झालंय? तू का चिडचिडा झालाय? मला खूप बोर होत आहे राधा. म्हणजे घरी खूप बोर होत आहे आणि इकडे तू. मी पण कटकट करते का खूप? राधा मला ना यार तो. अरे घनश्याम, अरे तुझा फोन विसरला होतास. थँक्स. वेलकम. टेबलवरच टाकून गेला होता. ऐक ना, तू काहीतरी सांगत होतास ना महत्वाचं? काय नाही. गुड नाईट. गुड नाईट. घनश्याम ऐक ना. उद्या रे हे आहे दिघा काका आणि सुप्रिया काकूची अॅनिव्हर्सरी आहे ना. तुला आठवण केलं तू विसरशील म्हणून विश करायला. थँक्स. पण माझ्या लक्षात आहे. दिगंबरा, दिगुटल्या. हा, एक मिनिट घना. हा, इतक्या लवकर कसा उठला? ए दिगुडी, घना, एक सेकंड. दिगू. हो, एक मिनिट घना. घना, अरे दिग्या काका, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त. तू घना इतक्या लवकर कसा उठलास आज? अरे म्हणजे इतक्या जोर जोरात दरवाजा वाजवत होतास ना म्हणून. का हा नाही वाजवत? आमच्या रूमचा दरवाजा जोर जोरात मी आणि राधा झोपलेले असताना. काय हो? असं नका करू. नुकतं लग्न झालंय त्यांचं. तुमचं पण नुकतंच लग्न झालंय नाही का काकू? नुकतंच कुठलं 12 वर्ष झाली आमच्या लग्नाला. असा संसार आम्ही छान फुलवलाय. आणि म्हणजे कसं नाही नाही नाही, पण असं वाटत नाही लग्नाला 12 वर्ष झाली. असं वाटतंय की लग्न अगदी आत्ता झालंय. 12 वर्ष झाली. नाही 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 नाही. आणि काकूला सगळं श्रेय वाटली अशी 12 वर्ष गेली माहिती कळलंच नाही. एवढं श्रेय. मग तुमच्या लग्नाला दृष्ट लागू नये म्हणून काकूनी टीट पण लावली तुझ्या गालाला. टीट बिट चहा घना, मी चहा आणते. चहा जाणार तू बाहेर माई आजींसमोर. घना, काय घना ऐक ना. काय झालं माहितीये का? काय झालं? चुकून घना, चुकून घना ज्ञाना येणार होता, अजून आला नाही. इकडे काका इकडे रे. हे बाय बाबा, मी तुम्हाला काहीतरी द्यायला आलोय. पटकन तेवढं देतो आणि मी लगेच जातो. नको, ऐक माझं. हे बघ, तू कुणाला बाहेर. तुम्हाला दोघांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू बोथ अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. असेच राहा दोघे आयुष्यभर सुखी समाधानी आणि आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात. थँक्यू. मोस्ट वेलकम. ऐक पण या शुभेच्छा आहेत ना, हे तुझ्या एकट्याकडून नको आहेत आम्हाला. राधा पण पाहिजे होती राव. हो. खरं सांगू का, मी नेहमीप्रमाणे तारीख विसरलो होतो. राधानेच मला आठवण करून दिली. बघ बघ कसा तो. हा, सगळे पुरुष इकडून तिकडून सारखे बरोबर हा दिवस विसरता तुम्ही. नाही नाही नाही, राधाने कधीच माझ्या गालाला टीट नाही लावली ना. बरं 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 राधा राधा एक मिनिट. राधा म्हणाले की तिला फोन करा, तिला पण तुम्हाला विश करायचं. हा राधा. तिला म्हणाले ये. हा हा राधा, मी आलो या दोघांच्या रूम मध्ये आणि तू काय राधा बाहेर आली. अगं तू बोलली पण नाहीस. पण तू बाहेर हे काय टेलिपॅथी आहे त्यांच्यात. लिसन, राधा इकडे आली आहे. येस. म्हणजे ना, म्हणजे त्या दोघांनी आपल्याला अॅनिव्हर्सरीचं दिलेलं हे खरं गिफ्ट आहे. सगळ्यात मोठं. ग्रेट. राधा, बरं झालं तू आलीस. म्हणजे परफेक्ट टायमिंग आपल्या दोघांचं. हो ना. आत्ता हे दोघे मला तुझ्यावरनं ओरडत होते. का? म्हणत होते की तुझे एकट्याचे विशेष आम्ही घेणार नाही म्हणून. मला कळलं बरोबर म्हणून पळत पळत आले मी. येस, टेलिपॅथी. आता तुम्ही आमचे विशेष ऍक्सेप्ट करू शकता, कारण तुम्हाला विश करायला आता आम्ही दोघेही आहोत. दोघं नाही, तिघं. अरे मी सांगायला विसरले. हा माझा मित्र अभिर. कोण ग तुझा शाळेतला वगैरे मित्र का, लहानपणापासूनचा? नाही नाही नाही, शाळेतला मित्र नाहीये. असा हल्लीच ओळख झाली आमची. म्हणजे माझ्या पप्पांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून आलाय हा. घरचाच झालाय अगदी. अभिर, सुप्रिया काकू, दिघा काका. हाय सुप्रिया. You're so charming. हो. So you. खरंच मला कोणालाही ना काका आणि काकू म्हटलेलं अजिबात आवडत नाही. आणि तू इतकी सुंदर आहेस, तुला काकू म्हणणं तर अशक्यच आहे. ओह, थँक्यू. अभिर, काकू जितक्या सुंदर दिसतात तितकाच खूप छान स्वयंपाक करतात. अगं ए राधा. आणि काकू, अभिर खूप मोठा शेफ आहे. अय्यो हो. आणि शूटर आहे. परवा याने चॉकलेट मूव्ह केलं होतं, खूप सुंदर केलं होतं. हो ना घनश्याम? काय मला त्यातलं फारसं कळत नाही, कारण मुळात मला चॉकलेटच आवडत नाही ना. पण मला आवडेल तुझ्या हातचं खायला. तुझ्या स्माईलवरच मी इतका फिदा झालोय ना. तू काही करून खायला घातलंस ना तरी मी हसत हसत खाईन. खसचं सरबत आहे. कशाला? मी आणते. काकू मी पण येते. मी पण येतो. मी काय करू इथे? पहिल्याच. चला सगळेच जाऊयात. एक मिनिट. अरे नाही, कशाला? साधं सरबत करायचंय, मी एकटी करेन. राधा तूच. हो. तुला दिलं मी कशाला? मला काय? या तुला सांगायची गरज नाहीच आहे. हे राधा. हे ओ थँक्स. काय मग दिया? काका, हे आमचं घर झालं का? नाही, हा हॉल आहे. बाकीचं घर बघूया. ये. ये ये ये. काका हॅलो. घनाचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू नव्हतीस ना इथे तर सैरभैर झाला होता तो. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.